आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. धुळे शहरातील दुर्गा विश्वकर्मा भवन परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल 12 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 3 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याशिवाय आरोपींकडील दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 3,50,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणी निखिल गोकुळ पाटील आणि चेतन जीवन पवार या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघेही गांजाची अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ही कारवाई केली. आरोपींकडून गांजा जप्त करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. दोघांविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक अनय देवरे यांच्या देखरेखीखाली पथकाने ही मोहीम राबवली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जोगेंद्र वार यांच्या नेतृत्वाखाली कारवाई पार पडली. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहभाग घेतला. अंमली पदार्थांच्या विरोधातील धुळे पोलिसांची ही आणखी एक महत्त्वाची कारवाई मानली जात आहे. अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे.